हे बघ आजी, शेजारच्या काकूंनी फणस दिलाय आपल्याला. हा बघ, काकूंनी फणस दिलाय. त्याचा मी आता बरका फणस आहे तो फोडणार आणि त्याचे गरे काढणार आणि त्याचा रस काढणार आणि आपण सांधणं करू शकतो, भाकऱ्या करू शकतो, उन्हामध्ये वाळवण्यासाठी साठा पण करू शकतो. असे त्याचे उपयोग होतात. पण खूप हा काय काय बरका करू फणस आहे. शकतो. असं तुम्ही फोडणार. फोडूया मग हा बरका फणस. हे पहा, गरे झाले. गरे काढते आणि त्या ताटलीत टाकणार. म्हणजे चाळण आहे, चाळण घेतली त्याच्यात काढून ठेवणार आणि मग त्याचा रस काढणार. गरे काढलेले आहेत ते आता मिक्सरमध्येच वाटणार. म्हणजे काय, त्याच्या आठळ्या काढून घेणार आणि ते गर आहे तो मिक्सरमध्ये वाटणार. कारण चाळणीवर काढतो, गावाला पूर्वी त्या मोदक पात्राच्या चाळणी असायच्या, त्याच्यावरती काढला जायचा चांगला रस आणि असा सुद्धा काढला जाईल पण वेळ लागेल. म्हणून मग मिक्सरमध्ये पटकन होतो, म्हणून मिक्सरमध्ये काढते. आणि मग तो साठा पण घालू शकतो. इडली रवा आणला त्याच्यात मी सांधणं करू शकते, भाकरी करू शकते आणि तांदूळाचं पीठ घालून घारणे पण करू शकते. गोड आठ्या काढून घेते. त्याची बी काढून टाकायची म्हणजे मिक्सरमध्ये अडकणार नाही. आता मी मिक्सरला झाकण लावते आणि मग मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता हे रस आहे तो वाटून झालेला आहे, तो मी आता झाकण उघडते आणि हे बघा छानपैकी रस असा झालेला आहे. आता त्याचं मी काय करणार माहिती आहे का, सांधणं करणार आहे. इडलीचा रवा असतो म्हणजे तांदूळाचा रवा असतो, तो घेणार, तो चांगला भाजणार आणि त्याच्यात ते हे मिसळणार. थोडा गूळ घालणार कारण त्याला जरा चव लागते, गोडपणा. फणस कसा गोड असतो ते थोडासा तरी लागतो, म्हणजे ते छान लागतं. आणि मग ते मी कुकरमध्ये शिजवणार. आता मी ह्या आठळ्या काढलेल्या आहेत ना, त्या सगळ्या चांगल्या स्वच्छ उद्या धुणार आत्ता आणि मग त्या धुवून वाळवणार. त्याची आपण भाजी पण करू शकतो आणि कुकरमध्ये मीठ घालून शिजवलं तरी पण त्या छान लागतात खायला. असं आहे, त्या बियापासून पण उपयोग होतो. ह्याला आम्ही आठळ्या म्हणतो. लोक नुसतं बिया म्हणतात फणसाच्या, पण फणसाच्या ह्या आठळ्या म्हणतात असं. आता मी इथे कढई घेतलेली आहे आणि पाऊण पातेली रवा घेतलेला आहे. तांदूळाचा रवा आहे तो मी आता खमंग भाजणार आहे. आता हा रवा खमंग भाजून झालेला आहे. गॅस बंद करते. आता मी हे एक वाटी भरून चांगला रस घेते, तो काढलेला आहे तो, आणि त्याच्यात थोडा गूळ घालणार आहे, थोडंसं पाणी घालणार आहे गरम. हे करणार आहे, गूळ घालणार आहे म्हणजे गोडपणा, फणसाला गोडपणा असतोच पण तरी थोडंसं घातलं की चव चांगली लागते. घातलेलं आहे. आता हा रस पण घालते.
हे चांगलं एकजीव करायचं आहे. आता मी रवा घेणार आहे. त्याच्यात बसेल तसा रवा घ्यायचा. थोडं सैल ठेवायचं आहे. चांगलं मिश्रण ढवळून थोडा वेळ झाकून ठेवणार आणि नंतर इडली पात्रात इडल्यांसारखं लावणार. म्हणजे सांधणं तयार. रस घेतला त्याच वाटीने मी तो रवा घेतला, पण तो 1.5 वाटी रवा घेतला आणि तो आता मी याच्यात रसात घालून भिजत ठेवलेला आहे. तो आता भिजला की ते झाकून ठेवणार आणि जरा मुरला की मग त्याचे इडलीमध्ये मी सांधणं करणार कुकरमध्ये लावून. झटपट होतात. मी ह्या इडली पात्र आहे त्याला तूप लावून घेणार आहे. तूप लावलं की ते पटकन सुटतं. आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि व्यवस्थित हे झालं आहे. आता ते मी ह्या ह्याच्यात घालणार. गॅस लावते. 1-2 मिनटं थांबते पाणी जरा गरम होईपर्यंत. आणि पाणी गरम झालं की हे स्टँड त्याच्यात ठेवणार. पाणी गरम झालं आता त्याच्यात हा मी स्टँड ठेवणार आणि कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढणार. म्हणजे ते बरोबर शिजतं. आता ते मी कुकरमध्ये ठेवलेलं होतं तर 3 शिट्ट्या काढल्या आणि 3 शिट्ट्या झाल्यावरती थोडंसं गार झाल्यावरती ते सांधण तयार झाले की नाही ते काढून तुम्हाला दाखवते. मस्तपैकी सांधण तयार झालेलं आहे. तूप घालते. तुपासाठी खाण्यासाठी आपल्याला तयार झालेलं आहे. आणि काही लोक आम्ही गावाला नारळाच्या दुधासोबत खातो ते.